रक्तदान शिबिराचं जर थोडं मागे जाऊन माहिती असली तर 2020 मध्ये कोविड झालं आणि त्या वर्षी आमचा इथे जो अल्ट्रा होतो, मुंबई अल्ट्रा, आमचा जो ग्रुप आहे तो मुंबई अल्ट्रा ग्रुप आहे, तो रन न होऊ शकण्यामुळे त्या वर्षी आमचं असं काहीतरी नियोजन होतं की 12 तासाचं काहीतरी करावं। तर रक्तदान शिबिर 12 तासाचं करणं हा कोणीच विचार केला नव्हता, कारण कमी जागी 12 तासाचे होतात, पण आमचा विचार 12 तास एवढ्यासाठी होता कारण कोविडमध्ये रक्त मिळतच नव्हतं, कारण लोक बाहेरही निघायला तयार नव्हते। तर कुठेतरी आम्हाला थोडं तरी ॲटमॉस्फिअर करणं जरुरी होतं। त्यावर्षी आम्ही वेब कॉन्फरन्सेस असं सगळं ठेवून लोकांना घराच्या बाहेर यायला लावले आणि पहिल्या वर्षाला त्यावेळेला शिवाजी पार्कला ते झालं आणि इथेच होतं सावरकरमध्ये, म्हणजे जसं रणजितजी म्हणतात ना की हे आपलं फॅमिलीची जागा आहे असं समजून तुम्ही वापरा, आणि सावरकर स्मृती आणि टाटा मेमोरियल असं करून मुंबई अल्ट्रा म्हणून आम्ही पहिला शिबिर 2020 मध्ये केला। या पहिल्या वर्षी सुद्धा कोविड असून सगळे बाकी जे नियम होते कोविडचे ते सगळे आम्ही पाळून, रजिस्ट्रेशन हे कुठल्याही शिबिरला कधी नसतं, पण रक्तदान शिबिरला आम्ही आजही, आज हे 6वं वर्ष आहे, तेव्हाही आम्ही रजिस्ट्रेशन लोकांना करायला लावतो, एवढ्याचसाठी की आमची इच्छा असते की मनुष्याने 15 मिनिटात यावं आणि 30व्या मिनिटाला बाहेर जावं। तर एक टर्नअराउंड टाईम जसं आपण म्हणतो की तुमचा वेळ आम्ही घालवणार नाही, पण हे पहिल्या वर्षी झालं। माझ्या मनात हे होतं जेव्हा सुरुवात झाली की आपण दरवर्षी एक एक जागा वाढवत जाऊ, तर ते करता करता गेलं 5वं वर्ष होतं, तेव्हा 5व्या वर्षी आमची मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन पण सुरू झाली, पण शिबिर झालं आणि शिबिर हॅड बिकम अ व्हेरी रुटीन थिंग सगळ्या नगरच्या, आणि ते आम्ही गेल्या वर्षी 5 जागी मुंबईत आयोजन केलं, एवढ्यासाठी की लोकांना दुरून यायला नको, पण मित्र म्हणून येतील लोक, पण शेवटी त्याला ट्रॅव्हल करावं लागतं। पावसाचा सीझन सहसा असतो, 15 ऑगस्टला पाऊस असतो किंवा 17-18 ऑगस्ट जी पण आमची तारीख असते, यावेळेस 17 ऑगस्ट झाला आहे। तर यावर्षी आमचे ज्या दुसऱ्या 5 जागा आहेत त्या नवी मुंबई, खारघरपासनं ठाणा, बोरिवली आणि त्याच्यानंतर गोरेगाव आणि बांद्रा असं करून आमच्या 6 जागा यावेळेला आहेत। तर हेच त्याचं आयोजन करण्याचा मागे हेतू आहे की जरी वेगवेगळ्या ब्लड बँक आल्या तरी लोक त्यांच्या जेवढं घराच्या जवळ मिळू शकते, आणि आजच्या दिवशी आपल्याला दिसलं एवढा पाऊस होता, जर इथेच शिबिर असतं तर मला वाटत नाही की आज जिथे आलेत लोक एवढे पण येऊ शकले असते, कारण मग लोक सहसा घराच्या बाहेर निघत नाही। दुसरा मोठा हेतू हा होता की आमची ही रनिंग कम्युनिटी आहे, मुंबई अल्ट्रा रनिंग ग्रुप आहे, तर रनिंग कम्युनिटीनी रनिंग कम्युनिटीसाठी सुरुवात करून की आमचे मित्र कोण, आपण म्हणतो ना की घरी तुम्ही काही प्रोडक्ट बनवला तरी आपण पहिलं मित्रात नात्यात विकतो आणि मग जाऊन बाहेर विकतो, तर म्हटलं आमची रनिंग कम्युनिटी आम्ही कोणाशी कनेक्ट करू शकतो, तर पहिले त्यांना एक एक करत जातो। म्हणून आज जे तुम्ही 6 ग्रुप जे बघताय, जे आज 6 जागी झाले आहे, तर मुंबई अल्ट्रासारखेच दुसरे 5 ग्रुप आहेत मुंबईतले ज्यांनी ही जबाबदारी घेतली यावर्षी। तर आता आमचा हेतू हा आहे की यापुढे दरवर्षी आम्ही एक एक लोकेशन वाढवत जाऊ। एवढंच नाही तर आता हे सगळं ऐकून पुणे आणि अहमदाबाद सारख्या ज्या लोकेशन्स आहेत त्याही आम्हाला विचारायला लागल्यात की आम्ही का नाही जॉईन होऊ। तर पुढच्या वर्षी बघूया आता कितपत कसं जातं, कितपत आमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी आहे, कारण आम्ही काही ऑर्गनायझेशन प्रॉफिटसाठी नाही आहे काही, आम्ही एक साधा रनिंग ग्रुप आहोत आणि मदत करणं या स्वेच्छेने फक्त आम्ही मदत करतो आणि सगळे जीव ओततात त्याच्यामध्ये। सो जे पण आज इथे व्हॉलेंटियर्स आहेत का काही आहेत ते अल्ट्राचे घरदार सोडून आजच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी कदाचित बायकोचा राग मानून सुद्धा, किंवा बायको इकडे असेल तर नवऱ्याचा राग मानून, दोघं एकत्र इथे असतील तर उत्तमच आहे, आम्हाला आमचीच माणसं वाढतात, असं करून आम्ही हे चालवतोय। आणि त्याचप्रमाणे इच्छा आहे। दुसरी गोष्ट आम्ही काय करतो की कुठे कुठे जर तुम्ही मागे गेलात तिथे तर 1-2 स्टॉल्स आम्ही ठेवतो, ते स्टॉल्स हेल्थ रिलेटेड असतं, कुठे स्वास्थ्याच्या बाबतीत कुणी काही जर जेन्युइनली चांगलं काम करत असलं तर त्यांना आम्ही स्टॉल ठेवायला देतो। त्याचं ठेवण्यामागेही पैसा हा हेतू नाही, पण जे 4 जण येतात त्यांना तो तिथे महत्त्वाची जर बातम्या देऊ शकल्या काही किंवा इन्फॉर्मेशन देऊ शकल्या ज्याच्यामुळे त्यांना मदत होईल आणि त्या कंपनीची मदत होणं ते त्यांच्यावर आहे, तर अशाला आणतो। यावर्षी आम्ही एक हेल्थ ड्रिंक कंपनी आहे जी जॅपनीज कंपनी आहे, जी आत्ताच आली आहे इंडियामध्ये, तर त्यांना इच्छा होती की आमच्याबरोबर कनेक्ट करावं म्हणून, तर यावर्षी आम्ही त्यांना इथे आणलं। त्यांचं पोकारी स्वेट म्हणून एक ड्रिंक आहे, उत्सुका नाव आहे कंपनीचं, तर त्यांनी 6 जागी हे ड्रिंक पाठवलेलं आहे आणि कॉम्प्लिमेंटरी आपण जी गुडी बॅग देतो त्याच्याबरोबर आम्ही ते ड्रिंक पण देतोय। सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कनेक्ट करतो कम्युनिटी बरोबर करून, आणि हाच आमचा हेतू आहे आणि यापुढे सुद्धा राहील। याच्यासाठी आम्ही 2-3 गोष्टी करतो। इथे ना हे सगळं करण्यासाठी आपल्याला खूप मदत लागते, तर आम्ही NSSचे व्हॉलेंटियर्स शाळेतनं किंवा इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन अशा जागेवरनं किंवा सेंट अँड्रूज बँड्रावरनं दरवेळेला व्हॉलेंटियर्स आपल्या इकडे 30-40 असतात। ते व्हॉलेंटियर्स गट असतो 16 ते 20 जे पहिल्या दुसऱ्या वर्षामध्ये असतात, त्यांना आणण्याचा हेतू हाच की इथे जेव्हा टाटाची टीम असते
तेव्हा त्यांना ते ब्लड डोनेशन या बाबतीत मागे एज्युकेशन देतात, ब्लड डोनेशन किंवा प्लेटलेट डोनेशनच्या बाबतीत माहिती देतात, म्हणजे त्या मुलांना तयार करतात. एवढंच नाही, आम्ही त्या मुलांशी जेव्हा इंटरॅक्ट करतो तेव्हा 18च्या वर जी मुलं असतील त्यांना आम्ही ब्लड पण द्यायला लावतो. हे दरवर्षीचंच होतं. यावर्षी आम्ही एक नवीन असं एक केलं आहे प्रयोजन की आपल्या या एरियातल्या शाळा म्हणून ट्राय केलं की आम्ही 4 शाळांना पोचलो, त्यांच्या चेअरमन प्रिन्सिपलशी भेटलो आणि आम्ही हे म्हटलं की जर तुम्ही तुमच्या मुलांना परमिट केलं की आम्ही एक त्यांना पत्रक देऊ, तर एक छोटं आम्ही लिफलेट बनवलं ज्याच्यामध्ये ते ॲड्रेस केलेलं होतं टू द पेरेंट इज सेइंग थँक्यू, तुम्ही तुमच्या थ्रू आम्हाला, तुमच्या मुलाच्या थ्रू आम्हाला तुमच्याकडे पोचता आलं, तर जर तुम्ही येऊ शकलात रक्तदान करायला, तुम्ही करत असाल नाही हे आम्ही विचारत नाही, पण जर तुम्ही येऊ शकलात तर आम्ही तुमच्या मुलाला ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट संस्थेकडनं, संस्था म्हणा का जेही आम्हाला म्हणा, त्याच्याकडनं आम्ही इश्यू करू. शाळा त्याच्यासाठी ॲग्री झाली. तर असे पालक पण काही आलेत यावेळेला आणि या पुढे जाऊन तो आणखी प्रयोजनाने मोठा होईल आमचा जो आयडिया होती ती. आणि ती जे 5 सेंटर आहेत दुसरे त्यांना पण ती आवडली, पण तेवढा वेळ मिळाला नाही त्यांना ते करायला, कारण आता या पावसामुळे जरा गेले 3-4 दिवस थोडी गडबड झाली आहे. पण ह्या 2 गोष्टी आम्ही करतोय, जे मी इंग्लिशमध्ये फ्रेज म्हणतो की कॅच देम यंग. तर टिपिकली तेच आहे की मी जर 12-13व्या वर्षी जर मी तुला दाखवायला लागलो की ब्लड डोनेशन काय आहे, तुझ्या मनात भीती असली तर ती मी काढायचा प्रयत्न करतो, तर त्या मुलाला पुढे जाऊन ती भीती वाटणार नाही. कारण हल्ली झालं आहे काय की मुलं ॲटलिस्ट थोड्या मिडल क्लास आणि हायर मिडल क्लासमधली असतात ना, ते खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये वाढतात. आमच्यासारखे नाही वाढलेले की आम्ही मैदानात खेळून आम्ही मळवलेत, हात पाय तोडलेत. हल्ली एवढं ठुसमुस झालं ना की जरा मुलाला ते उचलून अरे बाबा इथे जा, डॉक्टर स्पेशालिस्टपर्यंत जा, थोडं वाढलं आहे. ठीक आहे, आता ते आत्ताच्या वेळेचा कोणाच्या हातात नाही आहे. पण या गोष्टी आम्ही जमेल तर म्हणतो की अरे तुम्ही बाहेर याल तेव्हाच हे होईल ना, नाही तर होणार नाही. पण रक्तदान हा एक अगदी वेगळा विषय आहे आणि हा FMCGच्या प्रोडक्टसारखा विकला जात नाही. त्यामुळे इथे कन्व्हिन्स करून त्याला वाटायला पाहिजे. परत ते शारीरिकरी पण त्याचं बळ असायला पाहिजे द्यायला, कारण त्याच्या 12.5पर्यंत जर हिमोग्लोबिन नसलं तर इथे रक्त पण देता येत नाही. तर आम्ही दुसरी गोष्ट जी करतो इस की बायकांना रिजेक्शन्स खूप जास्त येतात आणि त्यांचं हिमोग्लोबिन नेहमी कमी असतं किंवा खूप वेळा कमी असतं. तर त्यांच्यासाठी काय करावं म्हणून आमच्या ज्या रनिंग ग्रुपमधल्याच बायका मुली आहेत त्या थोडं सोशल मीडियावर आपलं शिबिर व्हायच्या खूप आधी आमचा एक इन्स्टावर एक हँडल आहे, तिथे पोस्ट करायला लागतात की मला वाटतं तुम्ही हे खावं, मला वाटतं तुम्ही हे नाही खावं. मग जर 3 महिन्यात रक्तदानासाठी तयार व्हायचं असलं तर मग खजूर किंवा असं तसं खा, ज्या चांगल्या गोष्टी, बीटरूट आहे. तर हे आम्ही प्रकार करतो. टाटा मेमोरियल जे आमचं मेन ब्लड बँक आहे त्यांच्याकडनं आम्हाला मदत मिळते, ते त्यांच्या गाईडलाईन्स पाठवत असतात जे आम्ही आमच्या ग्रुपला ईमेलवर वगैरे पाठवतो. तर अशी आम्ही इन्फॉर्मेटिव्ह जी गोष्ट करू शकतो ज्याला की त्रास होत नाही आणि कोणाला एक ईमेल बघायला वाटल्यास वाचेल, वाटल्यास नाही वाचणार, तर आम्ही हे करत राहतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जसं म्हणतो इट कॅन गो अ लॉंग वे.